आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडक्याळ गळतगा मार्गावरील आर्गे कॉम्प्लेक्स येथे बुधवार दिनांक 25 रोजी कणकदास महिला स्वसहाय्य संघ यांच्या वतीने ज्वारी, बाजरी भाकरी, मक्का भाकरी तसेच विविध प्रकारच्या चटण्या व लोणची तयार करण्याच्या नव्या उद्योग घटकाचा शुभारंभ करण्यात आला. या घटकाचे उद्घाटन डॉक्टर राजेंद्र जोशी व आर.जी. डोमणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी कल्याण सिद्धेश्वर व भक्त कणकदास यांच्या फोटो प्रतिमांचे पूजन FEO सदस्य सुजाता थरकार व कल्पना सुभेदार यांनी केले, तर मालार्पण शौर्य संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केले. सुहास डोमणे यांनी श्रीफळ देऊन व्यवसायास शुभेच्छा दिल्या. तसेच कणकदास भाकरी केंद्र नामफलकाचे पूजन व मालार्पण माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत प्रेरणा आर्गे यांनी केले, तर संगीता आर्गे यांनी कणकदास महिला संघाच्या वाटचालीविषयी माहिती देताना भाकरी, चटण्या व लोणची निर्मितीचा हा उद्योग केवळ संघातील महिलांच्या आर्थिक सहभागातून उभारण्यात आल्याचे सांगितले. भाकरी बनवण्याचे यंत्रही महिलांनी स्वबळावर खरेदी केले असल्याचे सांगितले. यावेळी सुजाता थरकार म्हणाल्या, आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रेरणेने गावात प्रथमच हा नूतन प्रकल्प सुरू होत असून पुढील काळात संघाच्या सदस्य महिलांना त्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळणार आहे. उत्पादनांची विक्री FEOच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आर.जी. डोमणे व बाळासाहेब शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करून महिलांच्या या नव उद्योगास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी विष्णू आर्गे, पोपट सुभेदार, LK संगपाळ, GD पाटील यांच्यासह शीला आर्गे, सुरेखा आर्गे, शिल्पा आर्गे, सुवर्ण आर्गे, संगीता S आर्गे, संध्या आर्गे, गीता आर्गे, स्वाती आर्गे, जयश्री पाटील, माया जलपुरे, कृष्णाबाई आर्गे व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार सुवर्णा आर्गे यांनी मानले. SB न्यूजसाठी बेडकेआळहून गजानन पाटील. स्वसहाय्य संघाच्या वतीनं हा जो या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजे भाकरी असो किंवा चटण्या असो याचं उत्पादन या ठिकाणी करण्याचा मनोदय या स्वसहाय्य संघाने केला. बद्दल या संघाला मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, त्याचप्रमाणे अण्णावहिनींच्या वतीनं या संघाची पुढे वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे हो, या संघाची उन्नती हो अशा प्रकारची शुभेच्छा मी व्यक्त करतो. त्याचनंतर यापूर्वी तुम्ही जो काही व्यवसाय केला आहे, तुमच्या स्वतःच्या बचतीमधून केला आहे, याची आता तुम्ही आम्हाला पूर्ण कल्पना दिली आहे. तरी पण अण्णा आणि वहिनींच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून या संघाला पुढच्या काळासाठी ज्या काही सुविधा लागतील, अनुदान असेल किंवा कर्ज असतील, ते अनुदान आणि कर्ज मिळवून देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. एवढं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी बहिणींच्या वतीनं आणि अण्णांच्या वतीनं आश्वासन देतो. त्याचप्रमाणे या संघाची पुढे वाटचाल अशाच प्रकारे भरपूर मोठी व्हावी, हा एक संघ या नावारूपाला यावं, तालुक्यामध्ये त्याचं नाव व्हावं, अशा प्रकारची योजना आपण सर्वजण मिळून आखूया. या संघासाठी लागणारे ज्या काही श्रम असतील ते सर्व श्रम आपण तुमच्या माध्यमातून, संघाच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करून या संघाची अशाच प्रकारची उन्नती व्हावी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.